कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात आयोजित करण्यात आली होती। सभेच्या सुरुवातीला स्थायी समितीसाठी 16, परिवहन समितीसाठी 9 आणि महिला बालकल्याण समितीसाठी 7 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली। त्यानंतर 8 स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीचा ठरावही मंजूर करण्यात आला। सभेत स्वर्गीय अजित पवार यांचं शिरोली जकातनाका परिसरात स्मारक उभारण्याचा ठराव नगरसेवक आदिल फरास यांनी मांडला। शहराच्या प्रवेशद्वाराजवळ दर्शनी भागात स्मारक उभारण्याचा ठराव नगरसेवक राजू लाटकर यांनी मांडला। दोन्ही ठराव सभागृहात एकमतानं मंजूर करण्यात आले। महानगरपालिका नगररचना विभागाकडे गुंठेवारीसाठी 3 महिने मुदतवाढ देण्याचा ठराव मांडण्यात आला। सदस्यांनी ही मुदतवाढ 6 महिने करण्याची मागणी केली। या प्रकरणावर तातडीनं निर्णय घेण्याची मागणी केली। त्यावर शहर अभियंता रमेश मस्कर यांनी माहिती दिली। शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा, कमी दाबाने येणारं पाणी आणि थेट पाईपलाईन यावरही चर्चा झाली। महापौरांनी प्रशासनाला तातडीनं लक्ष देऊन नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्याचे आदेश दिले। नगरसेवक प्रवीण केसरकर यांनी बिल थकबाकीचा मुद्दा उपस्थित केला। जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी शहरातील सरकारी कार्यालयांवरील सुमारे 15 कोटी 9 लाख आणि जिल्हा परिषदेकडील 8 कोटी 6 लाख रुपये थकबाकी असल्याची माहिती दिली। शहरातील पाणीपुरवठ्यासाठी 2 टँकर उपलब्ध असून नवीन टँकर खरेदीसाठी प्रयत्न करण्याचा निर्णय झाला। सभेत पथदिव्यांवरही चर्चा झाली। नगरसेवक जयश्री चव्हाण यांनी अंधारामुळे चोरीचे प्रकार होत असल्याचं सांगितलं। विरोधी पक्षनेते राजू लाटकर, गटनेते इंद्रजित बोंद्रे आणि आदिल फरास यांनीही तातडीनं विजेची सोय करण्याची मागणी केली। मात्र प्रशासनाकडून समाधानकारक उत्तरं न मिळाल्यामुळे महापौरांनी तातडीनं विजेची सोय करण्याचे आदेश दिले।